प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी आपण स्तोत्रसंहिता याचा 12वा अध्याय आणि 5वं वचन वाचूया. परमेश्वर म्हणतो, दिनावरील जुलमामुळे व कंगालांच्या उसासामुळे मी आता उठलो आहे. देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे की जे लोक लीन आहेत, गरीब आहेत आणि त्यांच्यावरती जुलूम होत आहे, त्यांना लोक त्रास देत आहेत आणि जे लोकांनी कंगाल केलेलं आहे ज्या लोकांना, आणि त्यांनी त्यांच्या उसासामुळे, त्यांच्या त्रासामुळे किंवा त्यांच्या विनंतीमुळं किंवा प्रार्थनेमुळं किंवा धावीमुळं मी त्यांच्यासाठी उठलो आहे. आणि परमेश्वर अशासाठी उठलेला आहे की परमेश्वर त्यांच्यावरील जुलूम काय करणार आहे, हटवणार आहे, त्यांना सर्व संकटातून बाहेर काढणार आहे. कारण परमेश्वर धार्मिक लोकांच्यासाठी, विश्वासणाऱ्या लोकांच्यासाठी स्वतः उठतो आणि त्यांना त्या सर्व संकटातून, त्रासातून मुक्त करतो. आजचं वचन देव आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं, पाहिलं त्यांना प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि प्रभू सर्वांना चांगलं आरोग्य दे, सर्वांचं तारण कर, सर्वांची काळजी घे. आणि परमेश्वर बापा, सर्वांनी तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी आशीर्वाद पाठव. आणि पुन्हा आम्ही देवा तुला प्रार्थना विनंती करत आहे की देवा तू सर्वांची काळजी घे. त्याच पद्धतीनं देवा आम्ही पुन्हा तुला प्रार्थना करतो, सर्वांच्या जीवनामध्ये साक्षी घडव, सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर. आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे. आजच्या वचनाप्रमाणे प्रभू ज्यांच्यावरती जुलूम होत आहे आणि जे लोक परमेश्वरा विश्वासणाऱ्या लोकांना कंगाल करत आहेत, त्रास देत आहेत, त्यांच्या त्रासातून तू त्यांना बाहेर काढ आणि तू त्यांना उठवण्यासाठी, तू त्यांना सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी परमेश्वर बापा उठ आणि प्रत्येकाच्या जीवनातील सर्व अडचणी, समस्या दूर कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बापा, आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल. त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि रोज तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन.